आणि हम चल पड है डोंगर उतार कर 2-4 वळण घे कर हायवेच्या कडकडन. का तर एखादा ट्रक यायचा आणि कोल्हापूरला घेऊन जायचं. म्हटलं कडकडनच गेलेलं बरं. पुढे आला एक भुंगेरा, त्यातनं पडल काय करत कसा बसा बाहेर आलो. तसं समोर एक स्टंटमॅन दिसला. मनात आलं असं काय तर करूया. मग लक्षात आलं घरातल्याने लवकर बोलवलं. आता निघालो कोणीकडे. निघालो कोल्हापुरात असणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या गणपती बाप्पाला. टोकसंबापुरात ही मूर्ती बऱ्याच लांबन दिसते. काय हाय आपला जरा कॅमेरा चायना निघाला त्यामुळे जास्त झूम झालं नाही. पुढे आल्यावर आत एक टर्न घेतला तसा गणपती बाप्पा दिसला. आता म्हटलं इथनं असं दिसतंय जवळून किती मोठा दिसत असेल म्हणूनच गाडी पळव म्हटलं. पण तवर खड्ड्यात रोड असल्यामुळे आमचा बावल्यात बसून झंपिंग झपांग होतोय तसा फुकटात हे काम झालं. जवळ गेल्यावर मित्राला म्हटलं आम सहला आल्या बाबा नाहीतर त्यात शिरशील. सर आपल्यातलंच कार्ट आहे म्हणून त्याच्या गावाला नाही. पायऱ्या चढून जाईल तसं बाप्पाची मूर्ती दिसायली. मित्र म्हटला थांब मी झाडावर चढून बघतो. ही मूर्ती सर्वात उंच 85 फूट ध्यानमय आणि वजनानं 800 टन आहे. मूर्तिकारांनी 18 महिन्यात 50 कामगाराच्या मदतीने पूर्ण केली. चिन्मय गणेशाची मूर्ती डाव्या सोंडीची आहे. मंदिरात असलेल्या पंचधातूच्या प्रतिकृतीवर दैनंदिन पूजा अर्चा होते. पुढचा उजवा हात वरदहस्त, मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश, पुढील डाव्या हातात मोदक आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूस शिव मंदिर आहे. प्रारंभी हनुमान आणि आज शिव मंदिर आहे. तिथे अत्यंत शांतता आहे आणि उजव्या बाजूस फोटो गॅलरी पाहायला मिळते. गजानन मेरे धरती है धन्य जो पड़े तेरे चरण.